श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. जर नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. तर बघा आता मी तुम्हाला ही जी माहिती सांगते ती अतिशय प्रभावशाली अशी माहिती आहे. प्रभावशाली असा उपाय आहे की जेणेकरून तुमच्या आयुष्यामधले जे काही दोष असतील, साडेसाती असतील, तुमची कामं पूर्ण होत नाही आहेत किंवा तुमचं नशीब उजळत नाही आहे, तर या प्रभावशाली उपायाने तुमचं आयुष्य नक्की बदलेल, तुमचं नशीब नक्की बदलेल. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर बघा, सर्वांना माहिती आहे सगळं म्हणजे जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत, स्वामी भक्त आहेत, त्यांना गुरुवार म्हटलं की गुरूंचा वार म्हणजे त्या दिवशी इतकं प्रसन्न वाटतं आणि असं वाटतं त्या दिवशी मी किती सेवा करू आणि काय करू. तर तुम्हाला ही सेवा फक्त आणि फक्त 5 गुरुवार करायची आहे. महिन्यातले असू द्या किंवा जे काही आहेत, तुम्हाला ही रोज सेवा करायची नाही आहे. फक्त आणि फक्त गुरुवारी सेवा करायची आणि ही 5 गुरुवार करायची मोजून. आणि त्याच्यासाठी काही असं वाचन वगैरे करायचं नाही, कुठं बसायचं नाही, एका जागेवर काही करायचं नाही आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे उपाय, तर बघा, तुमच्या दारामध्ये किंवा आता शहरामध्ये, सिटीमध्ये वगैरे तर गाई कुठं मिळत नाही आहेत. पण जर तुम्हाला गाई मिळाली तर अतिशय उत्तम आहे, कारण हा उपाय गाईसाठीच करायचा आहे, आपल्याला गोमातेसाठीच करायचा आहे. तुम्हाला दर गुरुवारी गोमातेला काय करायचं आहे, गूळ, हरभऱ्याची डाळ आणि चपाती वगैरे असं खाऊ घालायचं आहे. गुळाची पोळी खाऊ घातली तरी चालेल, डाळ खाऊ घातली तरी चालेल, किंवा म्हणजे तुम्हाला यथाशक्ती काय जे खाऊ घालता येईल ना ते घाला. पण पिवळं खाऊ घालायचं. आता डाळ ही पिवळी आहे आणि गव्हाची पोळी ही गोड आहे. गव्हाची गूळ पोळी पण खाऊ घालायची आहे. त्याच्यानंतर डाळ खाऊ घालायची आणि ती डाळ हरभऱ्याचीच असली पाहिजे. एवढं तुम्हाला गाईला खाऊ घालायचं. आणि त्या गाईने कसं खाल्लेलं पाहिजे, तुम्ही आता समजा हातामध्ये घेता ते, तर हात घेतला, हातामध्ये ठेवली समजा तुम्ही गुळपोळी आणि ती गाईने जिभेने चाटून घेतली, तर तो तुमचा जो हात आहे तो हात गाईने चाटलेला पाहिजे. कारण का, तर याचं मागचं मी तुम्हाला कारण सांगते, की जेव्हा तुमचा गाई हात चाटते तेव्हा तुमच्या हातावरचं जे भाग्य बदलण्याची ताकद त्या गोमातेमध्ये असते. तुमचे दोष पूर्ण निघून जातात, हस्तरेषा पूर्ण बदलून जातात. म्हणजे जे काही तुमच्या हाताने वाईट कर्म असतील, जे काही पाप झालेले असतील, जे काही वाईट दोष असतील, ते निघून जाऊन तुमचं नशीब उजळायला लागतं. हे त्यामागचं कारण आहे. त्याच्यामुळे तुमचा हात जरी चाटला गाईने तरी पण घाबरून जाऊ नका, कारण हातामध्येच ते ठेवा. तुम्ही गुळपोळी ठेवा, जी डाळ आहे ती पण हातामध्ये ठेवा आणि हात मुद्दामून चाटून द्या गाईला. कारण का, तर तुमचं भाग्य उजळणार आहे, नशीब बदलणार आहे. असा उपाय तुम्हाला. आणि गाई जेव्हा तुम्ही खाऊ घालाल तेव्हा गाईची पायावर पाणी टाकून पूजा करायची, हळदी कुंकू व्हायचं आणि दर्शन घ्यायचं आणि तेवढी गुळपोळी आणि डाळ चारायची. असं तुम्हाला गाईला 5 गुरुवार करायचं आहे. कारण गोमाता ही 36 कोटी देवतांचा आशीर्वाद गोमातेमध्ये आहे, गाईमध्ये आहे. त्याच्यामुळे आपले प्रश्न, जेव्हा आपल्यावर गोमातेचा आशीर्वाद लाभतो तेव्हा आपले प्रश्न मार्गी लागतात, खरंच लागतात. कारण गाईचा आशीर्वाद मिळणं खूप म्हणजे खूप भाग्याचं मानलं जातं. तुम्हाला माहिती आहे की दत्त महाराजांसोबत नेहमी एक गाय राहते, एक गाय असते. तुम्ही दत्त महाराजांच्या फोटोमध्ये पाहिलेलं असेल की एक गाय आणि 4 कुत्रे असतात. तर गोमाता म्हणजे साक्षात दत्त महाराजांचं प्रतीक आहे. कारण आणि गोमातेमध्ये 36 कोटी देवांचा वास आहे. त्याच्यामुळे गोमातेचा जर आशीर्वाद तुम्हाला लाभला तर तुमचं आयुष्य नक्की बदलतं. आणि तुम्ही जेव्हा पूजा कराल ना गाईची, तेव्हा गोमातेला प्रार्थना करायची की हे गोमाते, माझ्या आयुष्यामधले जे काही संकट असतील, दुःख असतील, दारिद्र्य असेल किंवा माझं जे काही कामामध्ये अपयश येतं आहे, ते पूर्ण कामं माझी अडलेली असतील ते पूर्ण होऊ दे. आणि जे दुःख, दारिद्र्य, संकट आहे ते पण पूर्ण नष्ट होऊ दे. आणि तुझा आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अखंड राहू दे. अशी
प्रार्थना गोमातेला करायची आणि दर्शन घ्यायचं. बघा, निश्चितच गोमाता आपलं नशीब उजळल्याशिवाय राहणार नाही, कारण गोमातेचा आशीर्वाद हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. हे तुम्हाला 5 गुरुवार करायचं आहे. फक्त आठवड्यातून एका गुरुवारी जायचं आहे हो तुम्हाला. आठवड्यातून एकदा गुरुवारी करायचं आहे. असं तुम्हाला 5 गुरुवार करायचे. हा उपाय कुणीही करू शकतं. तुमच्या घरात मुलं मुली असतील छोटे छोटे म्हणजे असं पूजा वगैरे करणारे, ते पण करू शकतात. आई वडील पण करू शकतात. महिला पुरुष कुणी पण करू शकतं. त्याला वयाचं बंधन नाही आहे. फक्त हा उपाय तुम्ही करून बघा आणि तुमच्या आयुष्यातले बदल बघा काय होतात ते. दुसरी सेवा अशी की आपल्याला माहिती आहे की गुरुवार म्हटलं की गुरुवारच्या दिवशी आपण पिवळे वस्त्र दान करतो. प्रत्येक वेळेस बघा, दत्त महाराजांना पिवळं वस्त्र खूप म्हणजे खूप, स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना पिवळं वस्त्र खूप म्हणजे खूप असं शुभ मानलं जातं किंवा खूप आवडतीचं आहे. मग तुम्ही आता तुमच्या शेजारी कुठे जर मठ, केंद्र किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही काय करायचं, पिवळं काही पण द्या. तुम्ही केळी देऊ शकता, तुम्ही पिवळे पेढे देऊ शकता, पिवळे लाडू देऊ शकता. असं तुम्ही दर गुरुवारी जाऊन काय करायचं आहे, दान करायचे. दर गुरुवारी तुम्ही मठात, मंदिरात कुठेही जा, दत्त महाराजांच्या मंदिरात जा, तिथे तुम्हाला दान करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तेही जर तो पण उपाय करा. आणि गुरुवारच्या दिवशी आणखीन एक उपाय तुम्ही करू शकता. गव्हाची पोळी आणि गूळ ते पण जाऊन तुम्ही मंदिरात दान करू शकता. मंदिरात कसं दान करायचं, आपण जसं नैवेद्य दाखवतो तसंच तुम्ही तिथे जाऊन नैवेद्य दाखवायचा. त्याच्यापैकी थोडा भाग तुम्ही नैवेद्याचा घरी आणायचा आणि बाकीचा तिथल्या लोकांना दान म्हणून, प्रसाद म्हणून वाटून टाकायचा. हे झालं तुमच्या हस्ते दान. हे तुम्ही दर गुरुवारी यथाशक्ती तुमच्या पद्धतीने किती काही पण करू शकता. फक्त पिवळं तुम्ही दान करायचं आहे. आणि हे का करायचं, तर तुमचा जर गुरुबळ स्ट्रॉंग असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये किती मोठं संकट येऊ द्या, गुरु तुमच्या पाठीशी राहतो म्हणजे राहतो. मग कितीही गण येऊ द्या, तुमची कुंडलीमध्ये दोष असू द्या, पत्रिकेमध्ये दोष असू द्या, ते दोषसुद्धा गुरुबळ स्ट्रॉंग असल्याने निघून जातात. कुंडली बदलण्याची ताकद आपल्या गुरुबळामध्ये असते. त्याच्यामुळे पहिला तुमचा गुरुबळ स्ट्रॉंग करा. त्याच्यानंतर तुमच्यावर कितीही असंख्य संकट येऊ द्या, गुरु आपल्या पाठीशी म्हणजे स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात म्हणजे राहतातच. आणि त्यासाठी आपल्याला गुरुबळ स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला गुरुवारी हे दान करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर स्वामींच्या आरतीला मठात, केंद्रात, मंदिरात जाता आलं तुम्हाला दर गुरुवारी तर ते पण जात जा. महिन्यातून दर गुरुवारी जर नाही जाता आलं तर कमीत कमी महिन्यातून एका गुरुवारी तरी मंदिरात जा, की जेणेकरून स्वामींची कृपा आपल्यावर, कृपादृष्टी म्हणा किंवा स्वामींचा वरदहस्त आपल्या डोक्यावर कायमचा राहील. तर बघा, हे छोटे छोटे उपाय आहेत पण याच्यातून जे काही आपल्याला फळ मिळणार आहे ते अगणित आहे. तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी करायला लागता ना, तेव्हा तुम्ही स्वतः आपल्या आयुष्यातले बदल बघा की काय दिसतात ते. आपल्या रोजच्या जीवनातले बघा, आयुष्यातले बदल बघा, आपल्या घरातल्या समस्या बघा किती मार्गी लागलेले असतात. आणि हे अतिशय सोपे उपाय आहेत, तुम्ही हे करून बघा. आणि ह्या उपायातून तुम्हाला जर अनुभव आला तर नक्की आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.